नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी आहे मारुती जाधव. आपण पाहत आहात शास्त्रबद्ध शेती हा आपला आवडता युट्यूब चॅनल. शेतकरी बांधवांनो, हा व्हिडिओ आपल्यासाठी खास होणार आहे. याचं कारण असं आहे की दरवर्षीप्रमाणे आपण याही वर्षी टोमॅटो बाजारभावाबद्दल या ठिकाणी अंदाज व्यक्त करत आहोत. मित्रांनो, खरं म्हणजे अंदाज व्यक्त करत असताना फक्त काहीतरी सांगायचं म्हणून नाही, तर परिपूर्ण अभ्यास करूनच केला गेला पाहिजे. आणि खऱ्या अर्थाने आपण तेच मागच्या वर्षी केलं होतं आणि त्याला तुमच्याकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला आणि जवळपास 80 ते 85% जे मी अंदाज व्यक्त केला होता ते खरं ठरलेलं आहे मित्रांनो. आणि त्याच पार्श्वभूमीवरती यावर्षीही मी या ठिकाणी अंदाज व्यक्त करतो आहे. खरं म्हणजे काय आहे, अंदाज व्यक्त करत असताना सध्याची परिस्थिती काय आहे, हवामान काय म्हणतो, लागवडीचं प्रमाण किती आहे, रोगराई कशा पद्धतीने येणार आहे किंवा इतर गोष्टी आहेत ज्यामध्ये आपण एक्सपोर्ट किंवा लोकल बाजारभाव असेल, मागणी असेल, ट्रान्सपोर्ट असेल, तर ह्या सगळ्या गोष्टींचा एकंदरीत विचार करता आपल्याला अंदाज मांडावा लागत असतो मित्रांनो. आणि खऱ्या अर्थाने मागच्या वर्षी जी परिस्थिती होती त्याची तुलना आपण सध्याच्या परिस्थितीसोबत जर केली तर टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही परिस्थिती सारखीच दिसून येत आहे मित्रांनो. आता याचं कारण काय आहे? खरं म्हणजे काय आहे की वेगवेगळ्या भागामध्ये टोमॅटो लागवड होत असते. त्यामध्ये दोन प्रकारे लागवडी होतात मित्रांनो. एक होते अर्ली लागवड आणि एक होते लेट लागवड. आपण जर एकंदरीत विचार केला तर मागच्या वर्षी जवळपास 5 मे पासूनच पावसाला सुरुवात झाली आणि पावसाला सुरुवात झाल्यामुळे शेतकऱ्यांना पुरेसा वेळ मिळालं नव्हतं की मशागत आणि बेड पाडण्यासाठी. त्यामुळे पाहिजे तशी अपेक्षेप्रमाणे अर्ली लागवड झाली नव्हती मित्रांनो. आणि तीच परिस्थिती यावर्षी सुद्धा आपल्याला दिसून येत आहे. आता याचं काय कारण आहे? याचं कारण असं आहे मित्रांनो की एकंदरीत आपण बघू शकता की जो काही पावसाळा आहे तो यावर्षी 1 महिन्याने उशिरा झालेला आहे. आणि या कारणामुळे पाणी मुबलक प्रमाणात नसल्यामुळे वेळेवर देता येत नव्हतं आणि खऱ्या अर्थाने व्हायरस सारखा रोग असेल किंवा त्या ठिकाणी पूर्ण प्लॉट गोळा होऊन येणे अशा अनेक अडचणींना समोर जावं लागलेलं आहे. आणि या कारणामुळेच आपण एकंदरीत जर बघितलं तर अर्लीमध्ये जे काही लागवडी केलेल्या होत्या शेतकऱ्यांनी, बऱ्याच शेतकऱ्यांनी काढून टाकले. ज्यांनी प्लॉट काढले नाहीत आणि खऱ्या अर्थाने जर सक्सेस झालेले असतील किंवा योग्य व्यवस्थापन नियोजन करून त्यांनी आपला प्लॉट जर टिकवलं असेल तर नक्कीच या ठिकाणी असं म्हणता येईल की त्यांना चांगलं बाजारभाव मिळण्याची या ठिकाणी दाट शक्यता आहे मित्रांनो. आणि या ठिकाणी प्लॉट कमी आहेत म्हणून अर्लीमध्ये जे काही बाजारामध्ये आवक आहे ती सुद्धा कमीच राहणार आहे. म्हणून त्यांना जवळपास आपल्याला असं म्हणता येईल की 500 ते 1000 रुपयाच्या दरम्यान रेट मिळू शकतो. आणि परिस्थिती जर समजा गंभीर राहिली तर यापेक्षाही जास्त बाजारभाव मिळण्याची शक्यता आहे मित्रांनो. आता हे झालं अर्लीचं. मग जे लोक सध्या लागवड करत आहेत किंवा नागपंचमीची लागवड करत आहेत, ज्याला आपण लेट लागवड म्हणतो, यांचं काय भवितव्य राहणार आहे? तर एकंदरीत परिस्थिती बघता मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी अर्लीमध्ये लागवड केली होती तर त्यांचे प्लॉट फेल गेल्यानंतर बरेच शेतकरी असे होते की त्यांची इच्छा तर लागवड करायची होती परंतु त्यांनी थांबून घेतलं. आणि जे लोक आता थांबलेले आहेत तेच लेटला लागवड चालू करणार आहे मित्रांनो. त्यामुळे लागवडीचं क्षेत्र जे आहे ते लेटला वाढणार आहे. आणि हे क्षेत्र वाढलं म्हणजे साहजिकच उत्पादनात सुद्धा भर पडणार आहे आणि उत्पादनात भर पडणार आहे म्हणजे त्या ठिकाणी बाजारभाव सुद्धा कमी होणार आहे. तर याबद्दल माझं वैयक्तिक मत काय आहे मित्रांनो की जरी रेट कोसळत असतील तरी कोसळून किती कोसळणार? कारण मागच्या वर्षी जे आहे ना, ओला दुष्काळाची परिस्थिती तयार झाली होती आणि जे सुरुवातीची लागवड होती, लोकांना ज्यांना कोणते पीक घ्यायचे होते ते थांबून घेतल्यानंतर त्यांचे क्षेत्र असेच पडून होते. मग काय विचार केला त्या लोकांनी की आता आपल्याला काहीतरी करायचं आहे तर मग लावा टोमॅटो. त्यामुळे लेटला जास्त लागवडी झाल्या होत्या. परंतु या वर्षी जे आहे लेटला लागवडी कमी आहेत तुलनेने आणि म्हणून आपल्याला सरासरी जो दर आहे जवळपास 300 ते 400 अशा पद्धतीने रेट मिळण्याची शक्यता आहे मित्रांनो. त्यातल्या त्यात जर समजा पाऊस झालाच नाही किंवा दुष्काळी परिस्थिती निर्माणच झाली तर ज्या ठिकाणी दुष्काळी भाग आहे ऑलरेडी आणि त्या ठिकाणी टोमॅटो लागवड केलेली आहे, जर पाऊस व्यवस्थित नसेल तर तेही प्लॉट डॅमेज होणार आणि आवरेज तर मिळणारच नाही, परंतु तो जो काही आवक आहे तो आवक मार्केटला कमी राहण्याची शक्यता आहे. या वर्षी जो काही परिस्थिती एकंदरीत आहे ती परिस्थिती दुष्काळ परिस्थिती या ठिकाणी सांगण्यात येत आहे. जसं की मराठवाडा विदर्भामध्ये अद्याप चांगला पाऊस झालेला आहे मित्रांनो. आणि त्यांना जर आजच पाऊस नाहीये तर पुढे चालून जरी त्यांनी लागवड केली तर त्यांच्या प्लॉटला
पुरेसं मुबलक पाणी नसणार आहे. ज्या ठिकाणी कधी टोमॅटो होत नव्हतं त्याही ठिकाणी मागच्या वर्षी लागवड झाली होती, ती परिस्थिती या वर्षी तरी राहणार नाही. आणि या रेटमध्ये अजूनही भर पडू शकते जर समजा पाऊस तुलनेने अजून कमी झालं. त्यासोबतच एकंदरीत वातावरण जे आहे, ज्यामध्ये ऑक्टोबर हीट असेल, सेटिंगचे प्रॉब्लेम असेल, रोगराई असेल, बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव असेल, कीडजन्य घटकांचा प्रादुर्भाव असेल, एकंदरीत या परिस्थितीचा जर अटॅक झालाच तर नक्कीच अजून परिस्थिती बदलू शकते आणि रेट अजून वाढण्याची शक्यता राहू शकते. मित्रांनो, जरी समजा लागवडीचं प्रमाण वाढलं आणि अर्लीमध्ये जवळपास सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये चांगले रेट राहण्याची शक्यता आहे आणि त्याच्यानंतर म्हणजेच नोव्हेंबर नंतर रेट कोसळण्याची शक्यता आहे मित्रांनो. आणि या ठिकाणी एकंदरीत परिस्थिती बघता आपण जर विचार केला तर ही जी आवक आहे ती टप्प्याटप्प्याने वाढत जाणार आहे. म्हणून नोव्हेंबर मध्ये जो रेट आहे, जो दर आहे ते कमी राहण्याची शक्यता आहे. परंतु ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर हे 3 महिने तेजीत राहण्याची शक्यता आहे मित्रांनो. आणि म्हणून आपण आपल्या प्लॉटवरती फोकस करा, चांगल्या पद्धतीने प्लॉट व्यवस्थापन करा, ज्यामध्ये एकात्मिक कीड व्यवस्थापन, एकात्मिक रोग व्यवस्थापन असेल किंवा एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन असेल. जर आपण तंतोतंत केलात तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा येणाऱ्या काळामध्ये होण्याची शक्यता आहे मित्रांनो. जरीही मार्केटचा बाजारभाव कमी जास्त होण्याची शक्यता असेल तरीही आपण आपल्या प्लॉटवरती पूर्ण लक्ष द्यायचं आहे मित्रांनो. आपलं प्लॉट चांगल्या पद्धतीने जर डेव्हलप केला तर नक्कीच या ठिकाणी आवक वाढेल. आपल्या प्लॉटची आवक जर वाढली तर रेट जरी कमी असेल तर नक्कीच त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या खर्च प्लस उत्पन्न ह्या दोन्ही गोष्टी या ठिकाणी मिळण्याची शक्यता राहणार आहे. तर या ठिकाणी दुसरी एक गोष्ट आवर्जून सांगू इच्छितो, मी वारंवार आपल्याला सेटिंग स्प्रे देण्याचा प्रयत्न करत असतो आणि तेच या ठिकाणी यावर्षी सुद्धा मागच्या वर्षी जो सेटिंग स्प्रे सांगितला होता त्याचा खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना फायदा झाला मित्रांनो. नवीन युगाचं नवीन तंत्रज्ञानावरती आधारित असलेलं असा एक युनिक कॉम्बिनेशन मागच्या वर्षी खूप मोठ्या प्रमाणात नाशिक जिल्ह्यामध्ये गाजलं होतं. आणि असा कॉम्बिनेशन जे एकत्र चालत नाही तेही टाकल्यानंतर खऱ्या अर्थाने प्लॉटमध्ये खूप जास्त प्रमाणात रिझल्ट आलेले आपल्याला दिसून येत होते मित्र. आणि ते कॉम्बिनेशन म्हणजे पिकेमोर आणि इनोआकॅल मित्रांनो. पिकेमोर मध्ये फॉस्फरस आहे, इनोआकॅल मध्ये कॅल्शियम आहे. कॅल्शियम फॉस्फरस एकत्र चालत नाही तरी या कंपनीचं कॅल्शियम आणि फॉस्फरस एकत्र टाकल्यानंतर खूप चांगले प्रकारचे रिझल्ट मिळतात मित्रांनो. आणि म्हणून मी तुम्हाला तुमचे 10 सेटिंगचे स्प्रे टाका, परंतु एकच स्प्रे आवर्जून या ठिकाणी तुम्हाला आपल्या सेटिंग स्प्रे मध्ये टाकायचं मित्रांनो. जवळपास 30 ते 50% फुलाची अवस्था असताना आपल्या प्लॉटला पिकेमोर आणि इनोआकॅल द्या, जेणेकरून आपली गर्भधारणा, फुलधारणा आणि फळधारणा खूप जोरात होणार आहे मित्रांनो. तर नक्कीच व्हिडिओ आपल्याला कसा वाटला किंवा बाजारभावाबद्दल आपली प्रतिक्रिया काय आहे कमेंट मध्ये नक्कीच आपल्याला व्यक्त व्हायचं आहे मित्रांनो. थांबतो इथंच, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद शेतकरी बांधवांनो.